निलेश चव्हाणच्या विरोधात आता लुकआउट नोटीस काढण्यात आली। बावधन पोलिसांकडून काल लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। 43 तासांपासून निलेश चव्हाण फरार आहे। गुन्हा दाखल होताच निलेश चव्हाण पसार झाला। पोलिसांना निलेश चव्हाण सापडत कसा नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो। निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। 43 तासांपासून निलेश चव्हाण फरार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। बाळाला आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या बंदूकबाज निलेश चव्हाणला पकडण्यासाठी बावधन पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र बावधन पोलिसांच्या तो हाती लागत नाही। त्यामुळे अखेर आता बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। निलेश चव्हाण हा परदेशातही पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बावधन पोलिसांनी हे खबरदारीचं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे। गेले काही दिवसांपासून निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलीस जे आहेत बावधन पोलीस प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर पुण्यातील वारजे पोलीस स्थानकातही कसपटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर बावधन पोलीस स्थानकामध्ये बाळ संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र बावधन पोलीस असेल किंवा वारजे पोलिसांना तो मिळत नाही। त्यामुळे अखेर बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।